पाहुयात पुढची बातमी। मुंबईतील लोकलमधील बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं तपासातील विसंगतीवर बोट ठेवलं। तपासातील त्रुटी आणि पुराव्यांचा अभाव यामुळे आरोपींना जामीन मिळाला। दरम्यान तपासामध्ये बांगलादेशमधील हुजी या दहशतवादी संघटनेच्या कनेक्शनकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं। तर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती दिली आहे। 11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाले। 189 प्रवाशांचे या स्फोटात बळी गेले होते। तर या प्रकरणी हायकोर्टाने 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। हायकोर्टाने त्यांच्या निकालात एटीएसने तपासात केलेल्या चुका दाखवून दिल्या होत्या। तपासातील कोणत्या त्रुटी आरोपींना जामीन देण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या ते आता आपण बघूया। जबरदस्तीचे कबुली जबाब, प्रत्यक्ष पुराव्यांचा अभाव आणि विसंगत तपासामुळे आरोपींना जामीन मिळाला। आरोपींनी दिलेली माहिती आणि तपास यंत्रणांनी सादर केलेली थिअरी यामध्ये अनेक विसंगती होत्या। एका आरोपीचं नाव अनेक स्फोटांच्या कथांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत समोर आलं। जबाबासाठी आरोपींचा छळ करण्यात आला। एटीएसने सादर केलेले सर्व पुरावे केवळ तात्विक स्वरूपाचे होते। यातून आरोपींची प्रत्यक्ष संलग्नता सिद्ध होत नव्हती। याकडे हायकोर्टाने लक्ष वेधलंय। आरोपींनी भोगलेली शिक्षा आणि संतगतीने झालेली कार्यवाही जामिनासाठी महत्त्वाचं ठरलंय। एटीएसने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये अचूकता नव्हती, हे हायकोर्टाच्या निकालात स्पष्ट करण्यात आलंय। प्रेशर कुकर, सर्किट बोर्ड, सीसीटीव्ही, फोन डेटा हे सगळं खात्रीशीर नव्हतं। टेस्ट आयडेंटिफिकेशन परेडमध्ये नियमभंग झाला होता। योग्य अधिकाऱ्यांनी परेड घेतली नव्हती। आरोपींनी दिलेले कबुली जबाब वैध ठरवण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेतलेल्या नव्हत्या। साक्षींमधील विसंगती तपासातील मोठी त्रुटी ठरली। तर सरकारी पक्षाने कोणत्या 3 पुराव्यांवरती भर दिला होता ते सुद्धा आपण बघूया। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जप्त केलेली सामग्री आणि कबुली जबाब हा एटीएसच्या तपासाचा पाया होता। मात्र हे पुरावेच हायकोर्टासमोर टिकले नाहीत। त्यामुळे आरोपींचा दोष सिद्ध झाला नसल्याच्या मुद्द्यावर जामीन मंजूर करण्यात आला। तर सुप्रीम कोर्टाने बुधवारी हायकोर्टाच्या निर्णयावरती तात्पुरती स्थगिती दिली। महाराष्ट्र सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते, ते आता त्याचा वापर करू शकणार नाही, कारण त्याच्यावर स्थगिती आहे। हे जे 11 आरोपी जेलच्या बाहेर आहेत त्यांना नोटीस इश्यू केली गेलेली आहे। त्यांचा रिप्लाय येईल काही आठवड्यामध्ये। मग राज्य सरकार रिजॉइंडर देईल आणि ह्या मुख्य मॅटरचा निर्णयाला काही वर्षही लागू शकतात किंवा काही महिने लागू शकतात। लोकलमधील बॉम्बस्फोटानंतर एटीएसने पाकिस्तान आणि लष्कर ए तोयबाच्या अँगलने तपास सुरू केला। मात्र त्याचवेळी काही अधिकारी बांगलादेशमधील हुजी या दहशतवादी संघटनेच्या बॉम्बस्फोटात हात असू शकतो याकडे लक्ष वेधलं होतं। मात्र त्या दृष्टीने तपासच करण्यात आला नाही। हुजीकडे का दुर्लक्ष केलं असा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला। चायना आणि बांगलादेश हे मिळून सिलिगुरी कॉरिडॉरला बंद करणार, नॉर्थ ईस्टर्न स्टेटला कम्प्लीट आसाम आणि 7 सिस्टर्स ज्या आहेत त्यांना भारतापासून तोडणार आणि तिथे वेगळं राज्य स्थापन करणार, असा एक कुठला तरी मतप्रवाह चालू आहे। त्या दृष्टीने हुजीकडे लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याकरता। 7/11च्या बॉम्बस्फोटावरती विशेष कोर्टाने आणि मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालांची आता सुप्रीम कोर्टात स्क्रुटिनी होईल। तपासात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा आढावा घेऊन सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल हे आता पुढील काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।